अतूट बंध भाग 18. समताचा हार सापडत नव्हता. मीराने स्वतःची पर्स दाखवल्यावर दीपाने तिची रूमची झडती घ्या असं म्हणाली. म्हणून समता आणि मीरा दीपालीची खोली तपासत होत्या. कॉट गादी तपासून झाली. ए समता, तिचं कपाट बघूया. मीराने संधी साधली. हां, बघूया तरी. मीरा कपाटातील एक एक साडी वस्तू काढून कॉटवर टाकत होती. तिला खूप आनंद होत होता. या क्षणाची तर ती वाट पाहत होती. दीपाली शांतपणे दारात उभी होती, अगदी निर्विकारपणे. भीतीचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. ती स्वतःला समजवत होती, आपण कशाला घाबरायचं, आपण तर काहीच केलं नाही. पण हार गेला तरी कुठे? दीपाली मीराच्या आवाजाने दचकलीस. ती मोठ्याने ओरडली, समता, अगं इकडे ये, हे बघ काहीतरी आहे. दीपाली पुढे झाली. या मीराला ओरडायला एवढे झाले तरी काय? रणजितही तो आवाज ऐकून तिथे आला. अरे, हे कसले बॉक्स? छे, आपल्याला तर काहीच माहीत नाही. मग हे आले कुठून? दीपाली विचार करत होती. रणजित, हे बघ, या दीपाच्या कपाटात काय सापडले आहे? काय? रणजितने धास्तावून विचारले. अमृताला आलेले प्रेझेंट बॉक्स. शक्य नाही, प्रत्यक्ष समोर आहेत आणि तू नाकारतोस दादा? काही नाही, या दीपानेच माझा हार चोरला आहे, आता शंकाच नाही. नाही, मी काही चोरले नाही. मला काहीच माहीत नाही. या वस्तू तर मी आज प्रथमच पाहते. या तुझ्या कपाटात आल्या तरी कशा? उडत की चालत? समताचा जळजळीत स्वर. समता, विश्वास ठेव माझ्यावरती, मला खरंच माहीत नाही. दीपालीला रडूच आले. पुरे, रडून काही उपयोग नाही. तुझ्या अश्रूंनीही तुझी पापकर्मे धुवून जाणार नाहीत. मीरानेही आपले तोंड उघडले. मीरातही खरंच हो, मला काहीच माहीत नाही. पुरे, तुझे काही एक ऐकायचे नाही. मीरा, मला तर वाटले हार याच खोलीत सापडणार. त्या दोघी मोठ्या उत्साहाने शोधकाम करू लागल्या. दीपाली रडत होती. हे झालं तरी कसं? काही समजत नाही. रणजित काही न बोलता उभा होता. ही दीपाली किती निष्पाप वाटते. तर मग हे घडते आहे ते तरी काय? खरंच का तिने या गोष्टी चोरल्या आहेत? पण ती तर म्हणते मला यातलं काही माहीत नाही. मग हे आहे तरी काय? मीरा, नाही बाई सापडत हार. कुठे ठेवला आहे कोण जाणे. तिलाच विचार. दीपा, सांग, कुठे ठेवलास हार? दे काढून. मला काहीच माहीत नाही. मी तुझ्या हाराला हातही लावला नाही. दीपाली काळकुटीला येऊन म्हणाली. समता, अगं चोर कधी चोरी केल्याचं कबूल करतो का? तू तिला काही विचारू नकोस, या आपण शोधूया. मीरा मानभावीपणे म्हणाली. आणि बोलताना तिने मुद्दामच टेबलवरच्या फ्लावर पॉटला धक्का दिला. तिच्या धक्क्याने फ्लावर पॉट खाली पडला. क्षणात काचेचे तुकडे इतरस्त विखुरले आणि फुटलेल्या काचांमध्ये हार चमकत होता. सगळे अवाक होऊन ते दृश्य पाहत होते. प्रथम भानावर आली ती समता. ती दीपालीजवळ गेली आणि तिने फाडकन तिच्या थोबाडीत लावली. लाज नाही वाटली चोरी करायला? भिकारडी, नीच. ज्या घराने आधार दिला तिथेच चोरी? समता रागाने बोलत होती. समताचे कडू शब्द, तिने मारलेले थप्पड आणि काही न करता आलेला चोरीचा आळ दीपालीला सहन झाले नाही आणि ती धाडकन जमिनीवर पडली. ती शुद्ध हरपली होती. रणजित तिच्याजवळ गेला. अरे, इथं बेशुद्ध झाली आहे. सोंग करते. चोरी उघडतीला आली आहे ना? मीरा, पाणी आण. ही खरंच बेशुद्ध आहे. मी आणणार नाही. तुला राग आला तरी चालेल, पण या सोडतीसाठी. रणजित तिचं बोलणं ऐकायला थांबला नाही. त्याने आपले डॉक्टरचे काम सुरू केले. जेव्हा दीपालीने डोळे उघडले, समोर रणजित. खोलीत दुसरं कोणी नव्हतं. तिला पडलेला सारा प्रकार आठवला आणि तिला हुंदका आला. रणजित तिच्यापासून दूर झाला. तिचे रडणे पाहून तो तिला म्हणाला, दीपा, आता रडण्यात काही अर्थ नाही. चोरी करण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होतंस. तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं. मला तर धक्काच बसला पाहिजे. पण डॅडींना हे समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल हा विचार करतो आहे मी. त्यांच्या विश्वासाला सुरुंग लागला. दीपा, तू हे करायला नको होतंस. रणजित, हे रणजित. मीराचा आवाज आला आणि रणजित दीपालीकडे न पाहताच खोली बाहेर पडला. दादा, चहा घे. दादा, आता काय रे करायचे? ह्या चोरटीचे खरे रूप आता तूही तुझ्या डोळ्याने पाहिले आहेस. डॅडी तर किती विश्वासाने तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे देतात आणि तीही अशी. आजपर्यंत किती आणि काय काय चोरले
ते तिलाच माहिती. आणि आता काय तर अमृताही नाही, मी नाही. आता काय होणार आपल्या घराचे? हिला हाकलून द्यायलाच पाहिजे. रणजित, समता बोलते ते काही खोटं नाही. आजकालच्या जगात कोणावर विश्वास ठेवू नये हेच खरं. नाहीतर काय, तिला हाकलायलाच पाहिजे. माझ्या हजेरीत हार चोरीला गेला. माझ्या मनाला किती लागले होते. दादा, तू का गप्प? तू सांग ना, आता काय करायचे? मी तरी काय सांगू? अशा प्रकारे त्याने चोरी करायला नको होती. डॅडींना समजले तर त्यांना काय वाटेल याचाच विचार मी करत आहे. त्यांना फार वाईट वाटेल. या पोर्टीच्या बाबतीत त्याने काय काय ठरवलं होतं. त्यांनाही समजेल की हलक्या प्रकृतीच्या माणसांना काही केले तरी त्यांना वरच्या पातळीवर येता येत नाही. जन्मजात गुण ते थोडेच विसरणार. येऊ दे डॅडींना, मी प्रथम त्यांना हे सांगणार आहे. समता, असे काही करू नकोस. अगं, डॅडींचा विचार कर. त्यांना ते आपण सगळं सांगूया, पण हळूहळू. अरे, पण तोपर्यंत काय ही गप्प बसणार आहे? एक दिवस तर तिजोरी तुटून पळून घेऊन जाईल, तेव्हा आपण काय करायचे? मला नाही वाटत ती असं काही करेल. एकदा पकडली गेली आहे, पुन्हा असं काही करणार नाही. समता, एवढं तुझं लग्न होऊ दे. त्यापूर्वी डॅडींच्या डोक्याला टेन्शन नको. तुला काय वाटतं? ठीक आहे दादा, तू बोलतोस ते बरोबर आहे. पण माझ्यानंतर तिला घरातून हाकलवून देण्याची जबाबदारी तुझी. ओके, बरं, आता निघू. थोडं फिरून येतो. एवढं बोलून रणजित बंगल्याच्या बाहेर पडला. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.